शाबासरी कसं खायला आलंय बघ. अगदी व्यवस्थित. काय 3 चटके बसले चटके. भाजलं काय थोडं भाजाय पण लागले. चांगलं खायसाठी जीभ भाजून घ्यायला लागते. पण सांग की हे भास्कर रे कॅमेरा तुला घे रे. किडे खायला आले वय बघ. पावसाळ्यातले दानवे जर तुम्ही बघितलं नसला तर ते आमच्या प्लेटमध्ये आहेत. मी खाऊ का नको. माझं तर पोट भरलं. आता पुढच्या ठिकाणी जाऊया. माझी गाडी थांबल्या पुढे जायला. खायसाठी खायसाठी ना. तुम्ही पण येणार ना काय खायला. हे जरा इंट्रोड्यूस करा या माणसाला. यो माय बिग ब्रदर. बिग बदक. बदकच आहे थोडा यो. सांगाले याला घेऊन पाठीवर जायचं. जायला नको. Never stop, I'll get it if I want it. Gotta make to myself a promise. I won't quit, keep going till I got it. I won't give up till I'm on top. Yo, no, I ain't the type to give up. If I do something, man, I do it till I get what I want. I turn a business out of nothing into something I love. I got a poker face, but honestly, I'm not one to bluff. I flip a switch, never miss, man, I always stay up. Don't let समोर आहे भाया. भाया काय करायला लागलाय दाखव. त्याला बघून या पहिला. तो काम बघा. हे एक्सपर्टीज बघा ह्याच्या. थांबायला लावले पियानो. शाबाश रे. बस कर यार. पाहिजे ना. या मागायला लागली. या मागून खायला लागली. त्यातनं घ्यायला पाहिजे होतं का. शाबाश. कसा आहे पिया. चांगला आहे का. भाया पण एक्सपोर्ट झालाय. कसं आहे रे ते. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. काय आहे या व्हिडिओमध्ये सध्या चालू आहेत पावसाळ्याचे दिवस. सोबत आहे आज आपल्या पिया आणि समोर भाया पण आहे. तुम्हाला दाखवतो जो ऑलरेडी समोर कॅमेऱ्याच्या अगदी समोर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, पावसाळ्याचे दिवस म्हणजे काय, फक्त खाण्याचे पिण्याचे दिवस. गरमागरम खायला मस्त छानपैकी पावसात भिजत जाऊन गरमागरम खायला जी मजा येते ना, ती मजा बाकी कशात नाही आहे. फिरायचं आणि खायचं हेच असते पावसाळ्याची मजा. तर आता हे झालं मजा तुम्हाला कळाली. आता दुसरी महत्वाची गोष्ट काय, चॅनलवरती आपल्याला तुम्हाला नेहमी बघायला तर काय भेटते, नवनवीन ठिकाणचे प्रवास आणि नवनवीन ठिकाणी खाण्याचा स्वाद कसा आहे आणि तिथे खायला कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला
व्हिडिओमध्ये बघायला भेटतात, म्हणजे आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओमध्ये. तर त्याच एका खाण्याच्या नवीन प्रवासामध्येच एक नवीन ठिकाणी आम्ही आलोय, जिथं खायच्या स्टेशन, नवीन एका खाण्याच्या स्टेशनवरती आम्ही पोहोचलोय खाण्याच्या प्रवासाच्या शोधातून. तर त्या ठिकाणाचं नाव, ते ठिकाण कसं आहे, इथं खायला कसं भेटतंय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ना त्या व्हिडिओमध्ये समजतीलच. आणि हा व्हिडिओ खूपच चांगला आणि इंटरेस्टिंग होणार आहे. आणि सर्व म्हणजे काय, तुम्हाला जर चायनीज खायला आवडत असेल ना, तर हा व्हिडिओ नक्की तुमच्याकडे. हे गार होईल म्हणून वैभवीने सांगितलंय. बरं, माझ्यासमोर आहे आता ऑर्डर जी आपली आलेली आहे, तुम्हाला मी दाखवली. माझ्याकडे आहे नूडल्स, त्यानंतर आणि काय मागवलंय, एक व्हेज ट्रिपल राईस आणि एक व्हेज ट्रिपल नूडल्स आणि एक मंचुरियन, एक क्रिस्पी आणि एक मऊ, अशी 2 पद्धतीचे मागवले. क्रिस्पी अजून यायचे जे मागवलेलं आहे. बघूया कसं आहे. माझ्या आत्ताकडे हे आहे, हे नूडल्स आहे. नूडल्स तर मी ऍक्च्युली कधी खात नाही, पण आता खायला लागणार आहे, कारण का हे वैभवीने कामाला. काय नूडल्स शक्यतो सर्रास मी जास्त ठिकाणी कधी खाल्लेलं नाही, पण जेवढ्या पण मोजक्या ठिकाणी खाल्लंय ना, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हे चांगलं आहे. कारण नूडल्स खाणारे जे एक्सपर्ट आहेत ना, त्यांच्याकडून आपण नूडल्सची प्रतिक्रिया जाणून घ्यायला पाहिजे, ज्यांना नूडल्स बद्दल आणि चायनीज फूड बद्दल सगळ्यात जास्त माहिती आहे. हे तर समोर बसले बघा आपल्या. ऐकलं, फक्त खायचं माहिती आहे. चांगलं असेल तर खात्या. मागच्या वेळी एका ठिकाणी आम्ही गेलेलो होतो आणि घेतलं होतं, तर तिथं तिनं काय, आता अनेक द्या म्हणा. हाँ, एक और हाफ मंचूरियन दे दो जो क्रिस्पी हो जाए. हाफच. मगाशी जे मंचुरियन मागवलेलं ते होतं मऊ, त्यामुळं खाण्याचे जे स्वाद घेणारे मेंबर्स आहेत ना, त्यांच्या ह्याच्यासाठी, शब्दासाठी आणखी एक मंचुरियन मागवण्यात आलेलं आहे, जे क्रिस्पी घेणार आहे. सध्या खातो मी, खाण्याचा आनंद घेतो, चांगला आहे, येऊन खा. हे जसं तुम्ही बघितला, हे आहे हे सूप, जे तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला, पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतोच. आपण सूपचा व्हिडिओ दाखवले असेल ना, तो सूप पण जरासं खाऊन बघायला पाहिजे मला. सूप सुद्धा अगदी चांगला आहे, टेस्टी आहे. आणि हे सगळ्यात महत्वाचं हे संपवणार आहे पिया. आणि इथं एक बुट्टी भरली आहे, ती बुट्टी पण तुम्हाला दाखवतो, जी कशाची आहे. हा आहे राईस, त्याच्या वाफा बघितला काय? हा, गरमागरम दिले हो, खरोखर गरमागरम दिले. हे बघा, म्हणजे कंडन्स करून आलो इथं, हे सांगला पाया हातापाया करून आलो खायसाठी. राईस पण थोडंसं बघूया कसा आहे राईस, टेस्ट करायला पाहिजे मला, कारण का माझ्या कॅल्क्युलेशन वरती मी येणार हो इथं खायचं करायची. चांगला आहे राईस पण. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणाचं नाव आहे विकास चिकन 65 अँड मोमोज. यायला विसरू नका. आणि इथं हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायच्या अगोदर इथं येऊन जर खाल्ला असाल ना, तर ते काय तुम्ही नेहमीप्रमाणे कॉमेंटमध्ये सांगाच. आणि मी काय करणार आता ह्याच्या पुढचं तुम्हाला पिया सांगत्या. तिचं शेवटचा डायलॉग तो खूप महत्वाचा आहे ना. आता मी इथून खाऊन जातो काय म्हणते ते आपल्याला माहित नाही. ते काय आहे ते ऍक्च्युली तो डायलॉग तिच्याकडूनच ऐकायला लागतोय. पुढच्या ठिकाणी खायला जाणार आहे ना ती आता काय करणार तू? आता हे खाऊन झाल्यावर पुढचं नवीन ठिकाण शोधणार आणि तिथं जाणार लवकर. तोपर्यंत हिने काय करते? इथे येऊन खाऊ देत, टेस्ट बघू देत. तर तुझं पास नाही, मला अजून पाहिजे. मला वाटतं थांबायला पाहिजे.
ही तर थांबणार नाही खाण्याच्या बाबतीत, पण मी थांबतो या व्हिडिओमध्ये इथंच. भेटूया आपण पुन्हा एका अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. तर मंडळी, हा होता आमचा चायनीजचा अनुभव, जो फक्त 320 रुपयामध्ये पोटभर चायनीज आम्हाला खायला मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, इथला ॲम्बियन्स जो आहे तो एवढा जबरदस्त आहे. आणि मला जर विचारला की कोल्हापूरमध्ये, संपूर्ण कोल्हापूरमध्ये बेस्ट चिकन 65, मोमोज आणि चायनीज जर कुठं भेटते तर नक्की इथं रिकमेंड करायला मी तुम्हाला अजिबात नाही म्हणणार नाही. कारण का इथं जबरदस्तच आहे, काय प्रश्नच नाही. आणि सिटिंग अरेंजमेंट तर सगळ्यात महत्त्वाची बघा, अगदी म्हणजे आल्यानंतर तुमचं मन अगदी भरून जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट काय आहे, फॅमिलीसाठी वरती सेक्शनसुद्धा आहे. तुम्हाला थोडक्यात पत्ता सांगण्याचा प्रयत्न करतो. इथं आहे समोर हे विकास चिकन 65 आणि मोमोज सेंटर. आणि ह्याच्याबरोबर हा जो समोर रोड आहे हा ताराबाई पार्कचा रोड आहे. हे आहे RTOचं ऑफिस. इकडं आहे विभागीय कार्यशाळा कोल्हापूर, म्हणजे STचं रिपेरिंग इथं आहे. त्याच्या शेजारी आहे RTO ऑफिस. हा रोड गेला आहे बावड्याला. या रस्त्यावरती इथं आहे हे ठिकाण.